जिल्हा परिषद प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मुख्य कार्यक्रम पलीकडे आहे आणि तिथेही लोक वाट पाहत असल्यामुळे मी केवळ शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उभा आहे। मी नाशिक जिल्हा परिषदेला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। एक अतिशय सुंदर आणि कदाचित महाराष्ट्रातली सर्वात मोठी इमारत ही नाशिक जिल्हा परिषदेला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। आम्ही आता त्याचं अवलोकन केलं। अतिशय चांगलं डिझाईन आहे, कन्स्ट्रक्शन देखील चांगलं झालेलं आहे। कधी गरज पडली दादा भुसे तर काही काळाकरता मंत्रालय शिफ्ट करता येईल आपल्याला या ठिकाणी। ही गरज पडणार नाही पण आहे, सगळी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, आमचे सर्व मंत्री महोदय ज्यांनी ही इमारत बांधण्याकरता त्या ठिकाणी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। याचे आर्किटेक्ट, कंत्राटदार, कर्मचारी, मजूर, ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभागिता दिली त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि एवढीच अपेक्षा करतो की ज्याप्रमाणे ही बिल्डिंग सुंदर झालेली आहे तसाच आपल्या नाशिक जिल्हा परिषदेचा कारभार देखील सुंदर होईल आणि आपण जनसामान्यांकरता अतिशय उत्तम अशा प्रकारचं कार्य हे त्या ठिकाणी निश्चितपणे करू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। हे जे आपले ओंकार पवार आहेत तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांचं मनापासून अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। मी साहेबांना विनंती करते की आणि आपल्या आजच्या त्रैमासिकाचं अनावरण त्यांनी करायचं आहे। 1-2 मिनिटासाठी फक्त वेळ द्यायचा आहे। त्रैमासिकाचं आपण अनावरण करणार आहोत। रूट्स ऑफ चेंज या त्रैमासिकाचं अनावरण होतंय साहेबांच्या हस्ते। एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी द्यायच्या आहेत। रूट्स ऑफ चेंज अतिशय सुंदर अशा या त्रैमासिकाचं अनावरण साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आलेले आहेत। मी प्रकल्प संचालक श्रीमती संगमनेर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी व सर्व तर नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 7 ते 8 मंत्री हे नाशिक दौऱ्यावर आज आहेत। तिथे त्यांनी बऱ्याच विकास कामांचा शुभारंभ आज केलेला आहे। त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आता तिथे सभा देखील घेत आहेत, त्याची ही दृश्य आपण बघतोय। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे आणि त्याच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक दौरा मुख्यमंत्र्यांचा होता। मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते।